मंडळींनो, आज श्रावणी सोमवार म्हणजे श्रावणातील हा दुसरा सोमवार, तर त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण महादेवाबद्दल थोडंसं बोलणार आहे. तर असं झालेलं की ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण आहे. ब्रह्मा म्हणाले की मी श्रेष्ठ आहे आणि विष्णू म्हणाले की मी श्रेष्ठ आहे. दोघांचा वाद काही संपत नव्हता. तर त्यांचा वाद चालू असताना त्यांच्या समक्ष एक दिव्य स्वरूप, एक अग्निस्तंभ उभा झालेला. त्या अग्निस्तंभाचा न अंत होता न प्रारंभ होता. मग ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये असं ठरलं की आपण याचा अंत आणि प्रारंभ शोधायचा. मग दोघंही आपल्या आपल्या मार्गाने त्या दिव्य स्तंभाचा म्हणजे अग्निस्तंभाचा अंत आणि प्रारंभ शोधायला गेलेले. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही. मग शेवटी ते परत एका जागी आले दोघंजण, आणि दोघांनाही प्रारंभही नाही सापडला आणि अंतही नाही सापडला. मग त्या दोघांच्या लक्षात आलेलं की ही सर्वसाधारण अग्निस्तंभ किंवा दिव्यस्तंभ नाही, हे शिवस्वरूप आहे. तर असं म्हणतात, त्यातून आपले महादेव प्रकट झाले आणि महादेवांनी त्यांना सांगितलेलं की ज्याचा अंतही नाही आणि ज्याचा प्रारंभ नाही तो म्हणजे अनंत आहे मी. तर त्यांच्या लक्षात आलं की ही सर्वसाधारण गोष्ट नाही, ही महादेवाची सगळी माया होती. तर मंडळींनो, असं आहे आपलं शिवस्वरूप अनंत, म्हणजे ज्याचा प्रारंभ नाही आणि ज्याचा अंतही नाही, असे आहेत आपले महादेव स्वरूप. तर चला मंडळी, अशाच छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक सोमवारी महादेवाबद्दल थोडं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असणार आहे. तर मंडळींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अमितचा तुम्हाला श्री स्वामी समर्थ.